पुढील वर्षी होणाऱ्या नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी भाविकांची गर्दी, सुरक्षितता आणि जूनमधील पावसाचे प्रमाण या बाबी विचारात घेऊन मंदिर व परिसरातील कामे वेळेत पूर्ण होण्याकरिता श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांना नित्य दर्शनाकरिता 9 एप्रिलला खुले होणार होते. मात्र ते आता 31 मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. कुंभमेळ्यावेळी मंदिराच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीचे प्रमाण लक्षात घेता राज्य सरकारने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात भीमाशंकर विकास आराखड्याला विशेष मंजुरी व मोठ्या प्रमाणात निधी देत विकास कामे प्रगतीपथावर पूर्ण करण्याच्या उद्देशाने जोरदार तयारी चालू आहे. अशात नवीन सभामंडपाचे काम हाती घेतले आहे. पायरी मार्गाचे काम देखील सुरू आहे. सद्यस्थितीत मुख्य सभामंडपाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. सभामंडप बांधकामासाठी लागणारे बांधकाम साहित्य, मोठ्या आकाराचे दगड व अन्य यंत्रसामग्री मंदिर परिसरात असल्याने चालू कामांचे स्वरूप, भौगोलिक परिस्थिती व भाविकांची संख्या विचारात घेता मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे धोकादायक ठरू शकते. सभामंडपाचे साधारणतः 75% बांधकाम पूर्ण झाले असून घुमटाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच मंदिराकडे जाणाऱ्या प्रवेशमार्गावरील पायरी मार्गाचे काम प्रगतीत असून प्रवेशमार्ग पूर्णतः बंद आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे कामे करता येणार नाही. त्यामुळे आता बंद असलेले मंदिर अजून 52 दिवस बंद ठेवावे लागणार आहे. यामुळे सद्यस्थितीत विकास कामांना गती दिलेली आहे. भाविक व स्थानिक नागरिकांनी मंदिर ट्रस्ट, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावे, असे आवाहन डुडी यांनी केले आहे. टायगर टाइम्ससाठी रवी लोखंडे, भीमाशंकर.